बघायचं नाही भूत येते का माहित नाही पण बघायचं नसतं आणि घरी तुटलेला आरसा ठेवायचा पण नसतं. गाईज आमच्यावर लय मोठं संकट आले. महत्वाचं म्हणजे उद्याच्या ब्लॉग मध्ये आम्ही प्रश्नांची उत्तर देणार आहे. तुम्ही जे कमेंट केलं त्या साईडला मला साप दिसला, एक पिल्लू सापाचं इकडं हात आलं. अरे देवा, हे रिअल नॅचरल भुके झालाय. गाईज विदर्भातला स्पेशल कच्चा चिवडा असतो ते असं वाटतं ते किचन मधल्या फरशा काढून मातीत ठेवू. अगं मी ही आता कशाला काढली, आता आपण शेळी आणणार आहे त्यासाठी उपयोगाला आला असते की शेळी खाल्ली असते हिरवगार हे. सो हॅलो गाईज, वेलकम, गुड मॉर्निंग. अँड कसं काय बघा, इथं मला मम्मीने खाऊ घालून घालून मला पोट आलं बघा. अरे देवा, ये क्या कितनी साइजिंग बढ़ गई. तो गाइस अरे पप्पू हाँ तुमको दर बदर मला म्हणते माझं वाढलं हे बस बाप खूप होय की कधी वाढलं कळलं नाही. माझं वाटले गाईज, पोट वाटल्यावर कसं दिसते कमेंट मध्ये सांगा. चांगलं वाटते काय? अरे ए माझं राज दिसायला लागलाय की बॉडी शेप जर बदलला पूर्ण लुकच चेंज होऊन जाते. त्यामुळे फिट राहायचं बाबा. लय जाड नसलं चालते, भले बॉडी नसू दे पण स्लिम स्लिम. लय पण बारीक नाही, लय पण बारीक असल्यावर कसं वाटते. जसं जरा मी आहे हो, लय पण बारीक नाही. कसं आहे ये बढ़ती हुई मेरी दौलत है. इस दौलत को बेच के खाऊंगा मैं. आणि आता आम्ही चाललोय गाईज बाहेर. गाडी काढल्या, पाऊस यायला लागलाय. जरा शेंगा कशाच्या ओळखा, कशीच तर आहे, तूर आहे का काय आहे तिथे वेल आहे हो एरंडच्या झाडापाशी, त्याच्यात निघल्या. गाईज आता आम्ही चाललोय मार्केटमध्ये, थोडंसं काम आहे मार्केटमध्ये, जाऊन येतो आता पटकन. आज फार्म हाऊसला काही गेलं नाही त्यामुळे जरा इकडची काम करून घेतो. आज लाईट गेल्या सकाळ सकाळी आणि आज शाबू करणार होते अनन्या. तर हे बघा, हे आपला खलबत्ता जुना आमचा लहानपणी मम्मी यूज करायची. लाईट म्हणजे लाईट गेली की हा यूज करायचे. आता किती भारी आहे. मिक्सर नव्हता आपल्याला, नव्हता काय? हा हा, मिक्सर नव्हता आपल्याकडं. तर 70 रुपयाचा खलबत्ता आहे त्यावेळेचा. 70 रुपये बघा, ही 70 रुपयाचा खलबत्ता किती भारी आहे. 500 रुपये द्यायला लागतं याला. किती भारी डिझाईन आहे बघा. आणि ही मुसळी आहे त्याची. तर आता शाबूसाठी शेंगदाणा आणि मिरची हिनं कुठल्या बघा. कुठ बघू जरा कसं वाटते बघा. पिच्चिक 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 वास. गाईज आमच्यावर लय मोठं संकट आले. संकट असं आहे की आज सकाळी लाईट गेल्या करेक्ट. हां करेक्ट. आता ही म्हणते 6:30ला गेल्या लाईट आणि पाणी पण आलं नाही. असं नाही की लाईट गेल्या जाऊ द्या तर पाणी यावं, तर पाणी पण आलं नाही. सकाळपासून टाक्या पण मोकळ्या झाल्यात. आता आम्ही आंघोळीवर सगळं झालं, आता टाकी पण मोकळे झाले. आता आम्हाला काहीच करता येणार नाही. आम्ही आहे असं बसलो आहे. आणि आज आमचं एक महत्त्वाचं शूट होतं, त्याशिवाय आज आम्ही त्यालाच लागणार होतं. बाकी सगळी कामं थांबवली होती. तर लाईट गेल्यामुळे काय झाले, फोन सगळे स्विच ऑफ. आता हा ब्लॉग चालू आहे, हा पण थोड्या वेळात संपून जाईल. जर लाईट आली तर भारी होईल. फोनमध्ये चार्जिंग नाही, लाईट गेलेली आहे, पाणी नाही, असं ते खेडेगावातल्या. तर आज आता आम्हाला वाटायला की खरं आपण खेडेगावात आलोय की फोन नाही बघायचं, लाईट नाही, काय नाही. फक्त पाणी वगैरे असते तिथं, पण लाईटचं नेटवर्क वगैरे फोनचं काय नेटवर्क नसते आणि लाईट पण नसते. राहू शकतो, लाईट शिवाय राहू शकतो, जेवणाशिवाय पण राहू शकतो, फक्त पाण्याशिवाय नाही राहू शकतो. हा, पाण्याशिवाय राहू शकत नाही. तर पाणी पण गेले आणि पाणी प्यायचं पण पाणी भरलं. विदर्भात जावा तुम्ही, 8-8 दिवस नळ येत नाहीत, मोठे मोठे ड्राम भरून ठेवतो. बघा इकडे ह्यांच्या इथं विदर्भात पाणी नाही आहे, म्हणजे जास्त पाणी नसते. 2-3 दिवसात एकदा पाणी येते. इथं रोज पाणी येते पण 2 ते 3 तास पाणी असते. सकाळी 6ला आलं तर 9-8 पर्यंत 8:30 पर्यंत पाणी असते. पण ते पण नाही आलं, लाईट पण नाही आली. आता आम्ही काय करू आता तेच कळत नाही. काय तुमच्या इकडं आता समस्या अशी यायला लागल्या का पावसामुळं, तर नक्की सांगा कमेंट करून. आणि मंगळवारचं लाईट जात्याच पण एवढ्या सकाळी जात नाही, म्हणजे जरा कामं झाल्यानंतर जात्या. बिचारी तोंड मध्ये होत नाही. तोंड धुवायला पाणी नाहीये. बरं झालं सकाळी आंघोळीला तरी पाणी होतं, तेवढं संपलं आता. पाणी आले म्हणते अजय बघ बरं. पाणी आले का नाचा जरा पार्टी करा. आताच सांगितलेलं मी जस्ट पाणी नाही आलं सकाळपासून, तर पाणी आले. आता लाईट तेवढी होऊ दे. डान्स करा भाई इस बात पर. ये पाणी आलं. पानी आने की खुशी में सब यहाँ पे मौज मजा मस्ती चालू है. पाणी पाणी हे बघा काही पाणी आलं.
हे आले काय हे चालू आहे ना हां हे चालू आहे तर चालू ठेवले आता बघा पाणी येते का एअर पासवाला आलं पाणी तर आलं पण आता लाईटचं काय तुम्हाला सांगितलं आणि गोष्ट ऐकू गेल्या वाटतं लाईटवाल्यांना आणि पाणीवाल्यांना तर बघा लगेच लाईट पण आली आज बनणार आहे पालक पनीर आणि ही ग्रेव्ही आहे बघा पालक पनीरची ही कढई किती भारी आहे बघा नवीन कढई खुशबू ऐसी की हर कोई खिचा चलाए पनीर इथं भाजून ठेवलंय हे इथं कढई इकडं पालक हे बघा पनीरची ग्रेव्ही करून ठेवलेली आहे मस्त हे पालक आहे आपल्या शेतातली सगळी शेतातली पालक विदाऊट औषधाची ग्रेव्ही तयार एक बॉक्स भरून आणली होती बघा हे एवढी झाली बघा ग्रेव्ही झाल्या पालकची आणि पनीर 1 किलो आणलंय 1 किलो पनीर आहे पालक बॉक्स भरून आणलेले एक मोठा बॉक्स गाईज पनीर आता टाकायला लागल्या मम्मी पालक 1 किलो पनीर आणली त्यासाठी 1 किलो कारण की आणि पालक बी तशीच होती पालक जास्त होते त्यामुळे आम्ही विचार केला की पालक सगळे ठेवूया पनीर खाण्यासाठी आणि पनीर पण तेवढंच आणू पण आम्ही नवीनच आणली होती त्यातच घेतलंय एकदम ह्याच्या आधी बिर्याणी पण केली आहे ना त्या कढईमध्ये आणि आता पालक पनीर तर गाईज बघा आता पनीर सगळं टाकले सकाळपासून मम्मीची मेहनत सुरू आहे आज काय तर करायचं आपली करायला लागतेच तर थोडंसं मेहनत घ्यायची लागते तेव्हा आपल्याला टेस्टी जेवण मिळतंय ना मस्त खायला मिळतं गरम पनीर बापरे गाईज मी आता वर आलो होतो कांद्याची पात आहे का बघायला आणि हे बघा हो काय बघा हे गाईज अरे देवा हे रिअल नॅचरल बुके झालं की एकदम नजर पडली कॅमेरात पेक्षा असं रिअलमध्ये एकदम मोठं दिसायले तुम्हाला मोठं दिसतं की काय माहीत नाही गाईज फुल भरले बाबा पण आल्यात बघा फुलं आणि याचं तर काय नावच नाही डेंजर झालं एकदम बघा जस्ट मी आता कांद्याची पात घेतली हे बघा इथं कांदा लागला होता ह्याचं तोडून घेतलं तर जस्ट मला लागणार होतं गाईज मी वरून कांद्याची पात कशासाठी आणली होती तुम्हाला दाखवतो हे बघा गाईज विदर्भातला स्पेशल कच्चा चिवडा असतो तिकडं तर आज मला ते खावा आलाय भडंग होता मम्मीने बनवलेला त्यातच वर कांद्याची पात मिळाली मम्मीने लावलेली तो टेरेसवरनं कांद्याची पात घेऊन आलो आता बघितलं तुम्ही आणि इथं अनन्या बनवून द्यायला मला कच्चा चिवडा याच्यामध्ये टाकले थोडंसं तेल थोडीशी चटणी कांद्याची पात वा तर आता गाईज बघा ह्याच्यामध्ये येणार नाही म्हणून त्याच्यात घेतले ते भडंग यात अजून शेव पाहिजे फुटाणे पाहिजे पण ते नाही आहे आपल्याकडे अवेलेबल त्यामुळं आता जे आहे त्यात आपण करायला लावले कच्चा चिवडा विदर्भातला स्पेशल आणि कांदा जे आम्ही तिकडे गेलो ना वर्धाला गाईज तर स्पेशल मी तिकडं काय असते माहित आहे हे जे चुरमुरे आहे ना असे 30-30 रुपयाचे पाकिटच मिळतात लागून काय? असतात आणि त्यातच शेंगदाणे फुटाणे ते सगळं मिक्स असते ते कच्च्या चिवड्याचं ते असते मग घरी येऊन त्याला बनवायचं हे बघा आता तिला म्हटलं भूक लागल्या झालेला आहे बघा कच्चा चिवडा यात कैरी पण हा कैरी पण असते पण आपल्याकडे कैरी पण अवेलेबल नाही हे बघा गाईज कसं झाले सांगा यमी यमी दिसायला तुम्हाला लिंबू असते लिंबू नाही पण गाईज आता आमचं सुरू आहे खायचं कच्चा चिवडा मस्त अमे तुझ्यासाठी मागवलाय गाऊन अरे होय ड्रेस आहे मिशोवरनं गाऊन मागवलाय टॉप कर की तिथे शेअर करायला अगं ऐक शेअर करायला हे बघा, तुझ्यासाठी आणले एक गाऊन मिशोवरनं ड्रेस आहे ती अगं ड्रेस आहे गाऊन आहे काय ओढणी दिसू राहिली वर मग ओढणीचा गाऊन आहे काय स्मार्ट गाऊन आहे ती आता शूटचा पसारा बघायच आता इथं आमचं चालू आहे शूट हे बघा अनन्याचा ड्रेस कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा अनन्या कशी दिसते हे बघा ब्युटिफुल ब्युटिफुल हे आरसा आहे बा इथं तुटलेला आरसा गरीबाचा आरसा तुटलेल्या आरशात बघायचं नसते म्हणतात काय होते माहित नाही तुम्ही कमेंट करून सांगा तुटलेल्या आरशात का बघायचं नसते भूत मला येते पण का? रिझन नाही माहिती याचं नाही भूत येते का माहित नाही पण बघायचं नसते आणि घरी तुटलेला आरसा ठेवायचा पण नसते हे आता आत्ताच तुटलाय त्यामुळे ठेवलाय आणि ठेवत नाही आम्ही जुनच सोनं करत असतो नवीन नाही घेत तर हा लुक कसा वाटतं अनन्याचा नक्की सांगा आणि आता आमचं गाईज शूट झालेलं आहे पूर्ण प्रॉपर आता आम्ही जेवण करणार आहे कारण की आम्ही सकाळपासून आज जेवलो नाही नाश्ता केलो किती वाजलेत करेक्ट 12 लागलोय आपण. हां करेक्ट 12 वाजता 2:30 वाजले सो आता जेवतो सो चला पटकन तर की पुढे
मम्मी ही ते दुबईच नसून आली बघ तुझी. असं ते पण जागा ए दुबईच नसून आली. चांगलं असंच आहे. मम्मी इथं झोपल्या. ए दुबईच नसून आली. गळा दुकानाला डोम खाल्ला. चला गाईज मी ना आता फ्लिपकार्टवरून लाईट मागवल्या बघा. ही आता लाईट कशी काम करते बघा. हे ब्लॉगिंगसाठी मागवल्या. इथं कॅमेराला लावायची, पुढं फोनला लावायची, कॅमेरा फोन कुठं पण हे लाईट लावायची. आता ह्याचं प्रकाश किती आहे बघा. मी तुम्हाला आता असं दिसतोय ना, हे लाईट लावल्यानंतर कसं दिसतंय बघा. चार्जिंगचे हे बघा, चार्जिंग कॉर्ड हे आहे स्टँड, त्याचं क्लिप वर मोबाईलला कनेक्ट करायचं. हे तर हे लाईट आहे, RGB लाईट आहे, म्हणजे व्हाईट आहे प्लस सगळे कलर आहे यात बघा. RGB मागलेले का RGB पॉकेट कॅम्प हे जॉईंट झालं. हे क्लिप आहे, हे क्लिप चार्जिंग आहे का बघा यात. हे कॉर्ड आहे. वाव रेड कलर. लाईट कशी दिसायली नुसती ही रेड लावल्या. आता असा चेहरा आहे माझा. आता कसं हे चेंज होते पण आपल्याला पाहिजे आता कूल. हा दे. आता ऑलरेडी विंडोमध्ये आहे मोबाईल, तर ही लाईट आहे ना. आता मोबाईलला लावतो थांबा. अंधारात जाऊन खऱ्या फिलिंग अंधारात येईल तुम्हाला बघायला. गाईज आता आम्ही असं आहे लाईट आता विथ लाईट. हे बघा गाईज. अरे ओळवते याला इकडं पडणार नाही ना. नाही गाईज विथ लाईट असं आहे बघा. म्हणजे हे कुठं कॅमेरा जाईल तिथं लाईट येणार. हे आहे गाईज ओरिजिनल विदाउट लाईट. आता हे लाईट लावतो RGB आणि हे आहे विथ लाईट. सो RGB लाईट ही कशी आहे बघा नक्की सांगा. आणि जर याची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर मग सांगितले अनन्या बंगाई यूट्यूबला तुम्ही सबस्क्राईब करा. नवीन ID काढल्या त्याच्यावर तुम्हाला याची लिंक मिळून जाईल. काहीच मगाशी मी लाईट वाढवायचं विसरलो. आता हे लाईट कमी जास्त पण होत्या बघा. दाखवतो तुम्हाला. हे बघा लाईट पूर्ण कमी झाली. तर याच्या शेजारचं आणि हे पूर्ण वाढवली. सो अशी लाईट आहे ही. लाईट आवडली का तुला? एक नंबर आहे. एक नंबर आहे ना लाईट. मला हे आवडली. अंधारात पण लाईट चार्जिंग वर आहे ही. होय 9 तास चार्जिंग राहते. म्हणजे लाईट जरी गेली घरातली तरी पण आपण शूट करू शकतोय. मला भांडे बिंडे घासताना देत जा की इथं होय लावत जा. इथं लावत जाय ना. बरोबर. आता पावसाळा असल्यामुळे काय होते, हे झाडं वाढ जास्त होत्या पाण्यामुळं. तर हे सगळे इथं भिंतीवर पडलं होतं. आपल्या झाडांना आपल्या गाडीला पण लागत होतं येता जाता. तर आम्ही काय केलं, हे कटिंग भिंतीवरचं जरा थोडंसं अंतर ठेवून मी कटिंग केलं वर. म्हणजे गाडी आपली निवांत बाहेर निघत्या, निवांत आत येत्या. असं काय नाही बघायला लागतं. नाहीतर काय होते गाईस क्रॅचेस पडतात. आणि गाडीला क्रॅचेस पडले की तुम्हाला माहीत आहे की आपल्याला कसं होतं. त्यामुळे एवढ्या मेहनतीनं आपण गाडी घेतो आहे. हे एक स्वप्न असते सगळ्यांचं. आणि आपण कसं तर एवढी मेहनत करून स्वप्न पूर्ण केलं आहे आपलं. आणि त्यात असं क्रॅचेस वगैरे लागले ते नको वाटते. आणि त्यामुळे ते व्यवस्थित वर कटिंग करून घेतली. आणि आता गाडी पार्किंगला काय टेन्शन नाही. सो गाईज आता मम्मी आले आणि मी आणि मम्मी आता ही बगीचा जरा साफ करणार आहे. आपला जो गार्डन आहे ना आपलं हे छोटंसं, हे जरा गवत वगैरे झाले काढलं. आता कटिंग केलं. तिकडचं जरा साफ करायचं आहे. सगळं झाडं व्यवस्थित आल्यात व्यवस्थित. सो हे क्लीन करतो गार्डन. इथून ते तिथंपर्यंत आमचं हे गार्डन आहे छोटंसं. जे झाडं फुलांची झाडं वगैरे आहे ते सगळं क्लीन करतो. गार्डन साफ करायसाठी आता पप्पा पण आले बघा. गाईज अतुल बघा कॉफी घेऊन आलं जस्ट आता. चुस्की कॉफीची चुस्की काम करता करता. थंड वातावरण. इथं मम्मी बसल्या कटिंग करत. इकडे मी साफ करायला. आज म्हणलं सकाळी येऊया तर आलो आणि त्या साईडला मला साप दिसला. एक पिल्लू सापाचं इकडं आत आलं. मग आम्ही इथून स्टार्ट केली साफसफाई करायला. त्यानंतर ती बाहेर कुठेतरी गेला तिथं सापाचं पिल्लू. पण पूर्ण एंडपर्यंत स्वच्छ केला. आता इथल्या बाजू जरा एवढीशी राहिल्या कारण की आज पाऊस आला आहे बघा. आत्ताच पाऊस आला होता. पाऊस थांबला म्हणून परत तुम्हाला हे दाखवायला आलो. इथं काय सुरू आहे आमचं. आज ढोकळा बनवायला लावलं इथं बघा. आता इथं प्लेटला तेल लावले आहे ना, म्हणजे ढोकळा लगेच निघायसाठी ना. आता काय टाकणार त्यात ठेवणार काय करणार. उसके अंदर वो बैटर है ना.
तर बॅटर केले बघा गाईज इथं ढोकळ्याचं. टाक भाऊ टाक की. जरा गाईज आज ढोकळा मस्तपैकी सगळेजण खाणार. ढोकळा विथ पुदिना चटणी ना. तर गाईज बनलेला आहे बघा ढोकळा आणि चटणी. मस्त झालं यमी. सो गाईज फायनली आता जेवणाचं टायमिंग झाले संध्याकाळच्या. आणि आज जेवणामध्ये हा थोडासा दे आणि चटणी टाकणार नाही त्यावर. नाही कढी आहे ऑलरेडी आंबट. बरं कढी मसाले भात आणि कांदा. तर आता इथं आम्ही जेवतो. आता आम्ही आलो बाहेर फिरायला. जेवल्यानंतर मातीत बघा असं पाय ठेवून मातीत असं पाय ठेवून इलेक्ट्रॉन्स मिळते आपल्या शरीराला. इलेक्ट्रॉन्स भारी वाटते ना. लय भारी. तरी आता पावसाळा आहे तरी पाऊस थोडासा कमी पडला आज है ना सकाळी. जेवल्यानंतर आम्ही आता रोज असं राऊंड मारते. आपल्या समोर जागा आहे अशी तर चालत फिरायला मजा येते आहे की नाही. मस्त वाटते. मला तर मातीत लय भारी वाटते. लय म्हणजे असं वाटतं ते किचन मधल्या फरशा काढून मातीत ते ठेवू सगळी माती लावून त्याच्यावर उभं राहून मग किती पण दिवसभर जरी उभं केलं ना मातीत तरी चालतं. तरी चालेल. किती भारी. टाईल्स आता नको वाटते अहो. नको वाटायला? लहानपणी म्हणजे मला पर्सनली वाटायचं ना आम्ही गावाला वगैरे जायचो आमच्या आत्याकडे. तिकडं शेणाचं मातीच ना सगळं. मग तेव्हा असं वाटायचं आपल्याकडे टाईल्स पाहिजे. आता असं वाटतंय टाईल्स नको आता माती पाहिजे. तर जेवल्यानंतर रात्री असं मातीत फिरत जावं चांगला असतं. आपल्या बॉडीला इलेक्ट्रॉन्स मिळते. जे लोक शहरात राहतात ज्यांच्या म्हणजे जिकडं बघायला तिकडं सिमेंटचा आणि डांबरीच रस्ता आहे मग त्यांनी काय करायचं. त्यांनी माती कुठून आणायची. कुठे नाही नाही माती कुठे पण असते. असं वाटतं मातीच्या आत जावं. मातीच्या आत जाऊ. सिया विहान आपण कसं करत होतो याच्यात उन्हाळ्यात पूर्ण एवढी पैंजण आहे ना माझं तेवढं मातीनं पूर्ण भरायचं आहे ना आणि बसायचं. आपण किती उशीर बसायचं आहे ना. पूर्ण उशीर तर बसायचं. किती भारी मजा यायची सिया बिहान. आणि आता सिया बिहान असते तर आपल्याला सोडलंच नसतं. बाहेर झाले असते त्यांनी है की नाही. रोज आता आपण कसं 2-3 दिवस झालं कंटिन्यू जातोय. सिया विहानला माहित होते ना की हे कंटिन्यू 2-3 दिवस चाललं. मग ते त्यांचं जेवण झाल्या मग माझ्या मागे लागले असते. चल फिरायला. बघितला. आणि आता आम्ही आलो घरी. महत्त्वाचं म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये आम्ही प्रश्नांची उत्तर देणार आहे. तुम्ही जे कमेंट केले त्या सगळ्या कमेंटच्या प्रश्नांची उत्तर उद्याच्या ब्लॉगमध्ये आम्ही देणार आहे. सो गाईज जर ज्यांनी आता बघत असेल आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर या ब्लॉगमध्ये कमेंट करा. आम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये सगळ्या तुमच्या कमेंटचा रिप्लाय येणार आहे. सो कंटिन्यू बघा. सो चला गाईज आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं प्रेम असंच राहू दे. लव यू गाईज. बाय.